दर्शन या सिद्धांत वेद बोल्या हा तो उभारून ज्ञानाशिवाय आपण मोक्ष प्राप्त करू शकत नाही। मग ज्ञान प्राप्त करावं सामान्य रूपाने का विशेष रूपाने? सामान्य रूपाने जर ज्ञान प्राप्त केलं तर ते सामान्याची अनुभूती देते, विशेष रूपाने केलं तर विशेषाची अनुभूती देतं। याला बॉक्स म्हणतात, ह्याला मंडप म्हणतात, याला स्टँड म्हणतात, ह्याला माईक म्हणतात, हिला संवादिनी म्हणतात, याला पकवाज म्हणतात। हे सामान्य ज्ञान आहे, हे आपल्या मोक्षाला कारणीभूत ठरणार नाही। हे ज्ञानच आहे, हे ज्ञान आहे, पण हे ज्ञान सामान्य आहे। याच्या व्यतिरिक्त याला पकवाज म्हणतात, हे झालं सामान्य ज्ञान। पण या पकवाजामध्ये जडता असून सुद्धा स्वरूपाने चैतन्य घन परमात्मा निवास करतो अशी अनुभूती ज्या वेळेस येते त्यावेळेस तो बोध पूर्णतेची भाषा होते। ज्ञान प्राप्ती करता दोन भूमिका असतात, एक पूर्व अवस्था आणि एक उत्तर अवस्था। पूर्ववत अवस्था आणि उत्तरवत अवस्था। पूर्ववत अवस्थेत येते तिला म्हणतात माहिती, उत्तर अवस्थेत येतो त्याला म्हणतात बोध, आणि दोन्हींच्या मध्ये येते त्याला म्हणतात ज्ञान। अलीकडे इन्फॉर्मेशन, नॉलेज अँड विजडम सिस्टम म्हणजे माहिती, ज्ञान आणि त्या ज्ञानाचा अनुभव। हा आंबा आहे, पिकल्यानंतर पिवळा होतो, खरं म्हणजे तो कापूनही खाता येतो, त्याचा रसही करून खाता येतो। ही जी दिल्या जाते हिला माहिती म्हणतात। प्रत्यक्ष तो आंबा तुम्ही खाल्ल्यानंतर तुमच्या रसनेंद्रियाला जे ज्ञान झालं ते तुमचं ज्ञान, तुम्हाला त्याची अनुभूती आली। आणि त्यानंतर जो आंबा तुम्ही खाल्ला तो कसा होता हे तुम्ही जेव्हा समष्टी पद्धतीने सगळ्यांना समजवून सांगितलं तेव्हा तो बोध ठरला। ज्ञानाच्या प्राप्तीच्या अगोदर ती माहिती असते, ज्ञानंतर ज्या ज्ञानाची अनुभूती आली की ते ज्ञान होतं, आणि आलेली ज्ञानाची अनुभूती समाजाला दिली की तो बोध ठरतो। प्रत्येकाला प्राप्त करावा लागेल। महाराज तुम्ही सांगतात की ज्ञानेन मोक्ष वशमान यन्ते, ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही। पण सातिशय मोक्षाचा जर विचार केला तर सातिशय मोक्ष मुक्त कविले तेजोनी ज्ञानोबरांनी एका भाषेत सांगितला, सातिशय मोक्ष जर प्राप्त करायचा असेल तर सोपी भाषा, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी। सातिशयतेमध्ये सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता या चारही मोक्षांपर्यंत प्रवास करायचा असेल तर सातिशयामध्ये तुम्हाला फक्त एक क्षणभर उभं राहायचंय। ज्ञानोबराय म्हटले हरिपाठाच्या पहिल्याच अभंगावर थांबू नको। हरिपाठाची सुरुवात करताना उभा क्षण भरी, पण शेवट करताना रिकामा अर्धगडी राहू नको। सुरुवात करताना तो म्हटला घर आहे, दार आहे, बायको आहे, पोर आहे, संसार आहे, अलीकडच्या भाषेत करिअर आहे। ज्ञानोबराय म्हटले इथं चालतात करिअर, असोनी संसारी जेव्हा वेगू करी। पहिल्या अभंगात संसारी चालतात आणि शेवटच्या अभंगात माऊली म्हटले नादाला लागू नको बाबा, लटिका व्यवहार वाया यरजार हरिवेन, हरिवेन व्यवहार लटिका, हरिवेन संसार लटिका, हरिवेन यरजार वाया जाय। जर हरीला सोडून तुम्ही प्रापंचिक व्यवहार करत असाल तर तो लटिका आहे, जर हरीला सोडून तुम्ही प्रपंचच करत असाल तर तो लटिका आहे। आणि हरीचं चिंतन न करता जन्म मरणाची शृंखला चालू असेल तर हरिवेन यरजार वाया जाय। की तो मोक्ष आम्ही प्राप्त केला पाहिजे। मोक्ष प्राप्त करण्याकरता एकाग्रता अवस्थेमध्ये सातिशय मोक्ष प्राप्त होतो, निरुद्ध अवस्थेमध्ये निरातिशय ब्रह्म प्राप्त होतो। पतंजली प्रदीप मध्ये त्या संबंधाने 5 प्रकारच्या अवस्थेचा विचार मांडतात। पहिली मूढा, दुसरी क्षिप्ता, तिसरी विक्षिप्ता, चौथी एकाग्रता आणि 5वी निरुद्ध अवस्था। मूढा नावाच्या अवस्थेमध्ये तमगुण प्रधान असतो, क्षिप्ता नावाच्या अवस्थेमध्ये रजगुण प्रधान असतो, विक्षिप्ता नावाच्या अवस्थेमध्ये सत्वगुण प्रधान असतो, एकाग्रता नावाच्या अवस्थेमध्ये गुणाचा संबंध नसतो। एतत् त्रैदोष रहित, त्या गुणाचा काही संबंध नसतो, त्याच्या रहित असतो। पण वृत्ती शिल्लक असल्यामुळे जोपर्यंत वृत्ती शिल्लक राहते तोपर्यंत वृत्ती तिचा परिणाम देते। वृत्ती निवृत्त झाली मग जन न दिसे तेथे, पण जोपर्यंत वृत्ती शिल्लक आहे तोपर्यंत आपल्याला त्या गुणाचा परिणाम भोगावा लागतो। एकाग्रता अवस्थेमध्ये मी ब्रह्म आहे याची अनुभूती येते, पण निरुद्ध अवस्थेमध्ये माझ्या सकट सगळेच ब्रह्म आहे याची विशेषत्वाने अनुभूती येते। आणि माझ्या सकट सगळे ब्रह्म आहे असं बोलणं वेगळं आणि तशी अनुभूती घेणं वेगळं। काय बोलणं वेगळं, अनुभूती घेणं वेगळं। आपल्याकडे गतानुगतिका जास्त आहे, म्हणजे पुढचा करतो म्हणून मागचा करतो, पुढचा करतो म्हणून मागचा करतो, नाही का। आता सगळे मंडळी चाल म्हणत होते, हे चाल म्हणत होते, वाजवत होते, ज्यांना खरंच समजत होते ते म्हणायचे वा। ज्याला समजतं म्हणजे कीर्तनकाराचा, गायकाचा, वादकाचा अपमान येतो एका दृष्टीतून, तुम्ही म्हणाल कसा,
ज्याला सगळं संगीत समजतं तरी तो वा म्हणत नाही, हाही अपमान आहे. आणि आमच्या सारख्याला काहीच समजत नाही तरी आम्ही वा म्हटलं, हाही अपमानच आहे. आता आम्हाला समजत आम्ही जर म्हटलं वा, फसगतच आहे की नाही, त्याची फसगतच आहे की नाही. तो मनातल्या मनात म्हणतो तुला रामकृष्ण हरी म्हणता येत नाही, तू काय वा. प्रॉब्लेम येतो की नाही. म्हणजे जिथल्या तिथं कधी कधी आपण म्हणतो ब्रह्माच्या अनुभूतीची भाषा घेतो, ब्रह्माची अनुभूती त्या समष्टी पद्धतीने निरुद्ध अवस्थेत येते. गुरु महाराजांनी शिष्याने म्हटलं सगळ्यांमध्ये ब्रह्म राहतं, सगळे आपण ब्रह्मा पाहणारे लोक आहोत. सर्वम खलविदम ब्रह्म. विद्यार्थ्यांनी ध्यानात ठेवलं. दुसऱ्या दिवशी 7-8-10 विद्यार्थी एका चौकात बसलेले होते. तिकडनं एक गजरात उन्मत्त मदनमत्त झालेला हत्ती यायला लागला. माहूत जोरात ओरडायला लागला, अरे बाजूला व्हा, बाजूला व्हा. अतिशय उन्मत्त झालेला हत्ती येतोय, तो पायाखाली चंगरण्याची शक्यता आहे, बाजूला व्हा. सगळे विद्यार्थी म्हटले हत्तीच्या पायाखाली चंगरण्यापेक्षा बाजूला व्हा. सगळे बाजूला झाले. एक शहाणा होता. माणूस मूर्ख नसावा, माणूस मूर्ख नसावा, माणूस शहाणा असावा, पण शहाण्यात अर्धा टाकलेला नसावा. तो टाकला की बऱ्याच वेळा फसगत होते. तो म्हटला अरे मला माहितीच होतं तुमचा गुरुंवर विश्वास नाही. काल महाराजांनी इतका जीव तोडून आपल्याला वेदांत शिकवला. कालच्या पाठात त्यांनी सांगितलं की सगळ्यांमध्ये ब्रह्म आहे, मग तुम्हाला त्या हत्तीत ब्रह्म दिसत नाही का रे. आपल्यातही ब्रह्म आहे, हत्तीतही ब्रह्म आहे, मग त्या हत्तीतला ब्रह्म आपल्यातल्या ब्रह्माला काय करणार आहे. बाकीचे म्हटले तुझं ब्रह्म तुला राहू दे, बाकी सगळे बाद. जिथल्या ते व्यावहारिक सत्ता व्यावहारिक सत्तेत, पारमार्थिक सत्ता पारमार्थिक सत्तेत. सत्तेचं सत्तांतर झालं, गतीचं गत्यंतर झालं, अवस्थेचं अवस्थांतर झालं, स्थितीचं स्थित्यंतर झालं की भाषा बदलते. स्थिती स्थित्यंतर, गती गत्यंतर, अवस्था अवस्थांतर झालं, भाषा बदलते. कल्पना करा, आता जरी तुम्ही कीर्तनात ऐकलं की तुमच्यातही ब्रह्म आहे, माझ्यातही ब्रह्म आहे. उद्या सकाळी तुम्ही बस स्टँडला गेलात, लगेच तुम्हाला शिर्डी बस लागली, तुम्हाला शिर्डी जायचं होतं, तुम्ही एसटीत बसला, शेजारी परका माणूस बसलेला होता, तेवढ्यामध्ये कंडक्टर आला, तिकीट तिकीट तिकीट. लगेच तुम्ही शेजारच्या खिशात हात टाकला, 100 रुपयाची नोट काढली, ते 100 रुपयाची नोट कंडक्टरला दिली, 2 शिर्डी द्या. तो शेजारचा म्हटला पैसे माझे आणि तिकीट तुझं. त्याला मला बोलू नको. रात्री ऐकलं नाही का कीर्तनात सर्वम खलविदम ब्रह्म. याच्या करता काय दुसऱ्याच्या खिशातून पैसे काढून आपलं तिकीट काढणं याच्यासाठी ब्रह्म आहे का. सत्ता ठरली ना. माणूस बाजारात गेला, बाजारात गेल्यानंतर त्याने भाजीपाला घेतला. मावशी भाजीपाला किती रुपये झाला म्हटलं 200 रुपयाचा. 200 रुपये द्या, भाजीपाला उचला. तो म्हणला माझ्याकडे पैसे नाही. भाजीपाला विकणारा मावशी म्हटलं पैसे नाही तर भाजीपाला घेऊ नको. तो म्हटला मावशी खरंच माझ्याकडे पैसे नाही. अरे पण नाही तर घेऊ नको भाजीपाला. तो म्हटला मावशी काळजी करू नका, माझ्याकडे पैसे नाही, पण मी माळकरी आहे, वारकरी आहे, भजनी मंडळात मी नेहमी भजनाला राहतो, माझा हरिपाठ पाठ आहे, म्हणून दाखवू का. मग ती मावशी म्हणेल का 200 रुपयाच्या बदल्यात हरिपाठ म्हणून दाखव. मग हरिपाठाची किंमत 200 रुपये का. हरिपाठाला अब्जावधी कोटी रुपयाच्या शिगा लावल्या तरी हरिपाठाची किंमत मोजल्या जाणार. पुण्याची गणना कोण करी, त्याची गणनाच होणार नाही. पण हरिपाठाची ताकद बाजारपट्ट्यात भाजीपाल्याकडे पाहू नका. हरिपाठाची ताकद पाहिजे असेल तर या मंडपात भागवत संपल्यानंतर जो दणदणीत हरिपाठ होतो, इथं ताकद पहा. जिथली सत्ता तिथे निवास करते. ही पारमार्थिक सत्तेतली वस्तू पारमार्थिक सत्तेतच निवास करेल, त्याला व्यावहारिक सत्ता चालत नाही. शिष्याने बाकीचे शिष्य बाजूला झाले. एक शहाणा होता, तो रोडवर उभा राहिला. शेवटी तिकडनं हत्ती आला. आणि हत्ती आल्यानंतर हत्तीने त्याला प्रसाद दिला. तोही असा बसला होता कसा काय, पाहे प्रसादाची वाट. तो पाहे प्रसादाची वाट म्हणून हत्ती द्यावे धुवून या ताट. त्याला मजबूत मार लागला. दुसऱ्या दिवशी गुरु महाराजांच्या जवळ गेला. महाराज म्हटलं काय वेदांत शिकवता येत नाही तर कशाला शिकवतो. गुरु महाराज म्हटले काय झालं. काय झालं म्हणजे तुम्ही सांगितलं ना सगळ्यांमध्ये ब्रह्म असतं. म्हणजे असतंच. मग सर्वांमध्ये जर ब्रह्म असतं तर काल त्या हत्तीने मला का मारलं. म्हणे का, काल आम्ही सगळेजण बसलेलो होतो, तिकडं उन्मत्त झालेला हत्ती आला. माझे सगळे मित्र बाजूला झाले, पण मी झालो नाही, कारण माझा तुमच्या वचनावर विश्वास होता की हत्तीतही ब्रह्म आहे, माझ्यातही ब्रह्म आहे. गुरु महाराजांच्या ध्यानात आलं हे म्हणजे हाफ नॉलेज आहे, डेंजरस नॉलेज आहे. हे अपुऱ्या ज्ञानांमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करते. गुरु महाराज त्याला समजून सांगतात का रे हत्ती डायरेक्ट आला तुला मारून गेला का. तो म्हटला नाही बुवा. मग हत्ती जेव्हा येत होता तेव्हा हत्तीवर बसलेला माहूत जोरात ओरडून सांगत होता की बाजूला व्हा, बाजूला व्हा, माजलेला हत्ती येतोय. मग गुरु महाराज म्हटले मूर्खा, तुला हत्तीमध्ये ब्रह्म दिसलं की ते ब्रह्म काही करू शकत नाही, पण माहुतातलं ब्रह्म बाजूला हो सांगत होतं हे तुझ्या ध्यानात नाही आलं का. मग एका ब्रह्माचं ऐकलं नाही की दुसरा ब्रह्म तिसऱ्या ब्रह्माला असाच मार देतो. नाही ऐकलं तर अनुभूती वेगळी ना. निरातिशयतेची अनुभूती स्वतःपुरती मर्यादित राहत नाही, ती व्यापकत्वाने येते. ती व्यापकत्वाने इतकी येते की आपल्या सगळ्यांना त्याचा अनुभव आपल्याला देता येतो.
त्या आपल्यासोबत त्या मोक्षाचा अनुभव सगळ्यांना आपल्याला पोहोचवता येतो. जगद्गुरु तुकोबर आदी करून सगळ्यांची परिभाषा त्या पद्धती. महाराज निरुद्ध अवस्थेवर आहे आणि निरुद्ध अवस्थेत असल्यामुळे महाराज निरुद्ध अवस्थेतून मोक्षाची अनुभूती देतात. खरं म्हणजे मोक्ष प्राप्त करण्याकरता विचारसागराच्या भाषेमध्ये विवेक असावा, वैराग्य असावं, समाधी षटक असावं, मुमुक्षुत्व असावं, त्याच्यानंतर श्रवण असावं, श्रवणानंतर मनन असावं, मननानंतर निधिध्यासन असावं, त्याच्यानंतर तत्त्वम असी. ते जे निर्गुण निराकार ब्रह्म आहे, तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तूच आहेस अशी अनुभूती येणं, तशी अनुभूती येणं म्हणजेच खऱ्या अर्थाने मोक्षापर्यंत प्रवास करणं. मग असा अतिशय कठीण मोक्ष असून सुद्धा तुकोबर त्या मोक्षाच्या बाबतीत मात्र देवाला सांगतात, मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा, मला तुमच्या मोक्षाची गरज नाही. मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हाला काय करायचंय, आम्हाला मोक्ष नकोच आहे. का नकोय? मोक्ष आम्हा घरी कामारी येत असे. प्राप्ताच्या प्राप्तीचा दोष कशाला लावताय? जे आहेच आमच्या घरी ते पुन्हा तुम्ही देण्याची भाषा का करतायत? तुम्ही द्यावं आम्ही घ्यावं, इतके आम्ही गरीब नाही, तुम्ही व्यापक नाही नका. तेही त्रिभुवनी आम्ही वैभवाचं धनी. तुकोबाने म्हटले आम्हाला गरज नाही, तेव्हा तुम्ही मोक्ष द्यावा आणि मी घ्यावा, मला त्या मोक्षाची गरज नाही. तुकोबाने विचारलं, इतका अतिशय कठीण मोक्ष तुम्ही प्राप्त कोणत्या मार्गाने सोपा सांगतायत? तुकोबाने म्हटले सगळ्यांकरता तो कठीण असेल, पण नाम परंपरेचा विचार केला तर तो मोक्ष प्राप्त करणं आमच्या करता अजिबात कठीण नाही. मग कठीण नाही म्हणजे नेमकं काय? तर महाराज सांगतात की तुकोबाने ज्ञानोबांचा आदर्श देतात की कैवल्याचा अधिकारी ज्या पद्धतीने मोक्षाची सोडबांध करतो आणि आपल्या सकट इतरांना त्याची अनुभूती देतो, अगदी त्याच पद्धतीने मला जी अनुभूती आली ती मी समाजालाही देईल. असा जो मोक्ष, तो मोक्ष मिळवणं माझ्या करता काही अवघड नाही. अभंगाच्या मोक्ष नाही अवघड, मोक्षाच्या मासे नाही अवघड देवा, तो मोक्ष प्राप्त करणं आमच्या करता अवघड नाही. तुकोबार आहे, तुम्हाला मोक्ष अवघड नाही आणि आम्हाला सोपा नाही. आपल्याला मोक्ष सहजासहजी प्राप्त करता येत नाही. का? तुकोबारांना मोक्ष सोपा आहे कारण तुकोबारांना ज्ञान आहे. आपल्याला मोक्ष कठीण आहे कारण आपल्याकडे ज्ञान नाही. आपल्याकडे ज्ञान नाही, आपण अज्ञानी आहोत. मग आपला अज्ञान केव्हा निवृत्त होईल? अज्ञानाच्या संबंधाने आवरण जोपर्यंत निवृत्त होत नाही तोपर्यंत. आवरणाचा पुन्हा दोन, असदात्मक आवरण आणि भानात्मक आवरण. इंद्रियाची चंचलता एका आवरणाने येते आणि मी ब्रह्म आहे याची अनुभूती न देण्याचा प्रतिबंध दुसरं आवरण करतं. जोपर्यंत आवरण आहे तोपर्यंत आवरणाच्या अनुसूत, जोपर्यंत आवरणाच्या प्रविष्टित वस्तू त्या वस्तूचं आकलन होत नाही. कल्पना करा, ही केबल आहे, ही केबल आहे. या केबल मध्ये काय आहे? वायर. ही केबल आहे, या केबल मध्ये काय आहे? वायर. तरी वायर, केबल मध्ये वायर आहे.